कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। खेड तालुक्यातील मिरले येथील झोलाई मंदिराचा जीर्णोद्धार करावा, ट्रस्ट निर्माण करावा, देवराहाटीमधील विनापरवानगी वृक्षतोड प्रकरणी आणि विनापरवानगी बांधकाम प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशा अनेक मागण्यांसाठी वैभवी पाटणे यांनी आज 6व्या दिवशी म्हणजेच रविवार दिनांक 23 मार्च रोजी तहसीलदार खेड कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले आहे। या ठिय्या आंदोलनाची दखल कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेण्याची तसदी न घेता त्याकडे पाठ फिरवण्याची बाब पुढे आल्याने ठिय्या आंदोलन करणाऱ्या वैभवी पाटणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। हे ठिय्या आंदोलन यांना त्या कारणाने दडपण्याचा प्रयत्न होतोय, तर प्रशासकीय अधिकाऱ्यांना राजश्रय मिळत असल्याने आंदोलनाकडे जाणून बुजून दुर्लक्ष होत असून मी एक महिला उपोषणकर्ती असल्यामुळे माझ्या ठिय्या आंदोलनाची दखल वरिष्ठ अधिकारी घेत नाहीयेत, असा आरोप देखील वैभवी पाटणे यांनी केला आहे। मात्र न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे वैभवी पाटणे यांनी सांगितले। मी 18 तारखेपासून इथे तहसील ऑफिसला बसलेली आहे, तहसील ऑफिसच्या कार्यालयामध्ये। तरी आजचा 6वा दिवस आहे, परंतु कोणत्याही अधिकाऱ्यांनी इथे माझ्याजवळ येऊन कुठलीच दखल घेतलेली नाही आहे। पुणे स्वारगेट इथे झालेला अत्याचार गृहराज्यमंत्र्यांना दिसला, पण त्यांच्याच तालुक्यातील महिलेला पोलिसांकडून झालेली मारहाण हा अत्याचार नाही का? 6 दिवसापासून मी या झालेल्या अत्याचाराविरुद्ध ठिय्या आंदोलनाला बसलेली आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री व गृहराज्यमंत्री हे काल खेडमधून येऊन गेले, तरी माझ्याकडे धुंकूनही पाहिलेलं नाही। मग मी महिला नाही का? बलात्कार म्हणजेच अत्याचार आहे का? एखादी महिलेची झालेली मारहाण ही अत्याचारामध्ये येत नाही का? गृह खात्याच्या कर्मचाऱ्यांनी केलेली मारहाण पाठीशी घालण्यासाठी राज्यकर्ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत का? हा खूप मोठा दडपशाही भ्रष्टाचार आहे आणि मी एक भारताची नागरिक म्हणून तो उघडकीस आणलाय, तर ते माझ्या जीवावर बेतलेलं आहे। ह्या सगळ्या प्रकरणाला तहसील, पोलीस प्रशासन, प्रांत हे जबाबदार आहेत।